वंदे मातरम के टुकड़े कर दिए। कांग्रेस ने मुस्लिम लीग के सामने घुटने टेक दिए और मुस्लिम लीग के दबाव में किया। मुस्लिम लीग आणि जिनांच्या दबावामुळे काँग्रेस आणि नेहरूंनी वंदे मातरमचे तुकडे केले। काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाची ही पद्धत होती। वंदे मातरम तोडण्यासाठी काँग्रेस झुकली, म्हणूनच नंतर देशाच्या फाळणीसाठी काँग्रेसला झुकावं लागलं असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत केला। त्याला काँग्रेसकडून सुद्धा प्रत्युत्तर देण्यात आलं। बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं वंदे मातरम 7 नोव्हेंबर 1875 ला पहिल्यांदा बंगाली मासिक बंगदर्शनमध्ये प्रकाशित झालं होतं। बंकिमचंद्र चॅटर्जीच या मासिकाचे संस्थापक संपादक होते। नंतर 1882 मध्ये आपली कादंबरी आनंदमठमध्ये सुद्धा बंकिमचंद्र यांनी वंदे मातरमचा समावेश केला। आनंदमठ कादंबरीचा गाभा हा 18व्या शतकाच्या उत्तरार्धात बंगालमधल्या संन्यासी उठावावर आधारित आहे। ब्रिटिशांच्या जाचक कर आणि अन्याय कारभाराविरोधातला हा उठाव होता। यामुळे हिंदू साधूंसोबतच काही मुस्लिम फकीरही एकत्र आले होते। म्हणजेच हा उठाव कोणत्याही एका जातीचा किंवा धर्माचा नव्हता, तर तो जुलमी राजवटी विरोधात सगळ्यांनी एकत्र येऊन दिलेला लढा होता। यात साधू आणि फकीरांचा उल्लेख आनंदमठ कादंबरीत आपल्या आईसाठी म्हणजेच मातृभूमीसाठी जीवन अर्पण करणारे संतान असा करण्यात आलाय। याच पार्श्वभूमीवर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिल्याचा उल्लेख आढळतो। पण वंदे मातरम गीतातली 4 कडवी नेमकी काय होती, ती का वगळण्यात आली, पाहूयात या व्हिडिओमधून। पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा।